24 बॉक्स 84 बॉक्स 42 बॉक्स 48 हे उदाहरण सत्य ठरण्यासाठी बॉक्सच्या जागी खालीलपैकी कोणता चिन्हगट अनुक्रमे वापरावा लागेल. तर हे गणित काळजीपूर्वक बघायचं आहे. गणित एकदम सोपं आहे. तर मग आता चिन्हगट 3 नंबर या 3 बॉक्स आहे, गुणिला बरोबर आणि गुणिला. तर प्रत्येक ठिकाणी 3-3 चिन्ह दिसतात, पण जे लागू आहे तेच घ्यायचं आहे. तर असं गणित लक्षात घ्यायचं 24 गुणिला 84 बरोबर 42 गुणिला 48. तर आता यांचा गुणाकार करत असताना किती बँकेच्या नोटासारख्या नोटा मोजल्या, पण त्यासारखं गणित जमलं पाहिजे. पण याच्यामध्ये खूप लक्ष ठेवायचंय, दोन्ही साईडनं काय गुणिला चिन्ह इथे गुणिला चिन्ह आहे. तर आपण काय करायचं, हे बरोबर चिन्ह म्हणजे काय, याला प्रमाण असं म्हणायचं. आणि जेव्हा त्या प्रमाणाचं रूपांतर गुणोत्तर मध्ये होत असतं हे आपल्याला माहिती आहे. आणि गुणोत्तर म्हणजेच काय, उभे 2 टिंबे, आणि त्या उभ्या 2 टिंब्याला काय म्हणायचं, भागेला असं म्हणायचंय. तर मग आता इथं 42 आहे, तर बिलकुल तोडायचं. 42 एक 42 आणि 42 दोन्ही किती 84. इथं गुणोत्तर तयार होतं ऑटोमॅटिक. तर मग आता सांगा 24 दोन्ही 48 याचं रूपांतर लगेच प्रमाण मध्ये करायचं, म्हणजे बरोबर चिन्ह द्यायचंय. तर मग आता सांगा 48 एक 48, तर डाव्या साईडनं 48 उजव्या साईडनं 48. तर म्हणून हा चिन्ह गट योग्य आहे. कोणता, गुणिला बरोबर गुणिला. तर पर्याय क्रमांक 3.